अशोक आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। पूज्य बनते विशुद्ध बुद्धी आणि त्यांचा सर्व संघ यांना वंदन करतो। आपल्या सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे वारस आणि विचाराचे वारस जी चळवळ धम्म चळवळ हे पुढे गतिमान पद्धतीने चालू आहे आणि सगळ्यांना घेऊन कोणाला सोडलं नाही। विरोधक आणि आपल्या बरोबरचे सगळे या सगळ्यांना घेऊन जे आज मार्गक्रमण पुढे देशभर करतायत ते आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला वंदन। आज सर्व केंद्र वक्ते आपले नरसिंह साहेब प्रभू साठे आणि सर्व मान्यवर आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। क्रांतिकारी जय भीम म्हणजे मोठं बोलल्याशिवाय कळतच नाही असं दिसतं। मी जाणीवपूर्वक हळू बोललो म्हटलं बघू काय आपण संपूया काय असं चर्चा आली किंवा काय महिलांना जायचं आहे। मला वाटतं महिलांना इथं राहायचं आहे आज वस्ती आहे त्यांची आणि ज्यांना जायचं आहे आणि ज्यांना बाबासाहेबांच्या विचाराचं सोडून जायचं आहे त्याला जायला हरकत नाही। उभा आहे साहेबांनी सांगितलं लवकर जायचं हरकत नाही। ज्याला जायचं आहे त्याला खरंच कुटुंबाची प्रश्न आहे जेवणाचा प्रश्न आहे त्याला जाऊ शकतो बरोबर। त्यामुळं फक्त कुणाला न सांगता जर आपलं आपलं उठून जाऊ शकता त्याला जायचंय त्याला ओके बसतात ना सगळे काय थोडा वेळ आपला नंतर भीमराव साहेब बोलणार आहे। फक्त एवढाच विषय आहे की मी काही महत्वाच्या गोष्टी आमच्या नरसिंह साहेबांनी प्रबोध साठेंनी सांगितलं आमच्या गोटे साहेबांनी सांगितलंय। सर्वात महत्वाची गोष्ट की जो धर्मांतर विरोधी कायदा उपवर्गीकरण आणि बहुजनगणना या संबंधी आपला विषय सध्या सुरू आहे आणि प्रबोधन सुरू आहे। आमचे जे नरसिंह साहेब बोलले की ह्याच्यावर महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे। औरंगाबादमध्ये घेतला मुंबईत पहिला भीमराव साहेबांच्या उपस्थितीत घेतला औरंगाबादमध्ये घेतला आता इथं घेतला चैत्यभूमीमध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्रभर रणकंदन याच्यावर सुरू झालंय। त्यामुळे आता काय भारतीय बौद्ध महासभा हे काही थांबणारी नाही आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे बरोबर आहे। तर महत्वाची गोष्ट की माझ्या हातामध्ये एक महत्वाचा दस्तावेज आहे। एक दस्तावेज आहे उपवर्गीकरण का पाहिजे अशा नावाचा दस्तावेज आहे। लहुजी साळवे वस्ताद यांचा आयोगाचा रिपोर्ट आहे। या रिपोर्ट मध्ये 82 मागण्या केल्या। किती मागणी केल्या 82 शिफारशी केल्या। 82 शिफारस चर्चा नाही झालेली वेगळ्याच कामावर झाली। या रिपोर्ट मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला सांगू इच्छितोय की महसूल विभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिथं जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार हे सगळं म्हणजे सगळ्यात मेन काम जे आहे ती या विभागात आहे बरोबर आहे। या विभागातल्या अप्पर जिल्हाधिकारी ही जी संख्या आहे ही संख्या किती आहे बाबा तर एकूण मंजूर पदं 84 होती त्यामध्ये 70 भरलेली आहेत म्हणजे 10 रिक्त आहेत। दुसरं भरलेली जी पदं आहेत 10 रिक्त असून मंजूर पदं असून सुद्धा 5 पदं भरलेली आहेत। 5 पदामध्ये पुढे काय झालं तर 4 पदं महार समाजाला आहेत आणि 1 पद सांबार समाजाला मातंगाला 0 दाखवलं कारण हा मातंगाच्या आरक्षणासंबंधी उपवर्गीय संबंधीचा रिपोर्ट आहे म्हणून ही जाणीवपूर्वक दाखवली गेलेली आहे। दुसरी महत्वाची म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी याची संख्या आहे आता फार बाकी सांगत नाही पण याच्यामध्ये महारांची संख्या 70 आहे म्हणजे एकूण मंजूर पद आहे ते 574 जी भरलेली पद आहे 427 आणि त्यातले 70 पदं भरलेली आहेत। महार समाजाची मातंग समाजाची 2 आहेत सांबार समाजाची 17 आहेत आणि इतर नेतर बंगी इतर संघाचे 2 आहेत। मी फक्त तहसीलदार 538 पदं भरलेली आहेत त्यातली भरलेली जी पदं आहेत ते 87 आहेत आणि त्याच्यामध्ये 43 पदं रिक्त आहेत। महार पदं आहेत ती 53 आहेत। मातंग समाजाची आहे ते 4 आहेत आणि सांबार समाजाची 216 आणि इतर जी पदं आहेत ते नाही भरलेली आहे। हे मुद्दामून सांगते बाकी मोठा रिपोर्ट आहे हरकत नाही। मी यासाठी सांगते की हे जे उपवर्गीकरणचा विषय आहे किंवा हा जो रिपोर्ट बनवला गेलेला आहे जसं पूर्वग्रह दूषित आणि जाणीवपूर्वक केलेला राजकीय डाव आहे बरोबर आहे। त्यामुळे प्रश्नच नाही याच्यामध्ये म्हणजे आमच्या सर्व मान्यवरांनी बोललेलं आहे त्यामुळे प्रश्न नाही। पण महत्वाची गोष्ट अशी आहे की हे 13% कुठून आले कुठून आलं 13% काय माहिती आहे
तर 13% जी लोकसंख्या आहे, 13% जे आरक्षण आहे ते बीडी देशमुख नावाची समिती नेमण्यात आली होती. आणि त्या बीडी देशमुखनं विचारविनिमय केला, चर्चा केली, सगळा अहवाल बनवला. तो कशाच्या आधारे बनवला तर 1961 सालची जनगणनेच्या आधारे बनवला. 1961 साली किती लोकांना माहिती आहे की बघ 1951 साली जनगणना सुरू झाली 50 नंतर. 1951 साली मी महाराष्ट्राचं बोलतो, भारताचं सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे पण भारताचं बोलत नाही, पण महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे म्हणून बोलतो की महाराष्ट्रामध्ये बौद्ध होते फक्त 2487 51 साली. अनुसूचित जातीची संख्या होती 40,03,000. पण 1961 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि ती लोकसंख्या झाली किती तर ती 27,89,501 बौद्धांची लोकसंख्या. कारण धर्मांतर केल्यामुळे. धर्मांतर कोणी कोणी केलंय? फक्त महाराष्ट्रीच केलं काय? साठे साहेब, नरसिंह साहेब, फक्त महाराणी बौद्धांनी केलंय. सगळ्यात संख्या जास्त महारांची होती. परंतु त्याच्याबरोबर मातंग चर्मकार या लोकांनी, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या अगोदर 35च्या नंतर ज्या काही सभा बैठका घेतल्या त्यात महार, मातांग, सांबार, ढोर वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या समाजाच्या परिषदा घेतलेल्या आहेत. या धर्मांतराला पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या आहेत. हे माणसं आपली विसरलेली आहेत, जे आमचे बंधुभाव, बरोबर आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जरी महारांची असली तरी याच्यात ही प्राथमिक स्वरूपात ही मंडळी होती. आणि मग याच्यामध्ये बघितलं तर बौद्धांची लोकसंख्या 1961 साली 27,89,501 होती आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या होती 24,45,584. जो बार्टीचा जो अहवाल आहे ना, त्या अहवालाच्या अनुषंगाने मी सांगते. ते चुकीचं आहे मला माहिती आहे, पण तो लोकांपर्यंत पोहोचलाय ना म्हणून त्यातलीच आकडे घेतली ती. तर माझ्याकडची आकडे वेगळे, आकडेवारी वेगळी आहे. ते 22 लाखाची आहे, पण असू द्या 24 लाख फक्त, हरकत नाही. परंतु मग या बौद्धांची संख्या किती होती टक्केवारी? 7.05. कधी? 1961 साली. आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या होती 5.63. 7.05 आणि 5.63 किती टक्के होतात? किती टक्के होतात? 13% होतात. हे 13% आरक्षण आपल्याला 1961 सालचं 13% आरक्षण अजूनपर्यंत चालू आहे. कशाच्या आधारे चालू आहे? जनगणनेच्या आधारे. आपल्याला लक्षातच नाही 13% कुठून आले, किती लोकांना माहित नाही. जे चर्चा करणारे, जे विचार व्यक्त करणारी माणसं हे नाही 13% आले कुठून. हे जे उपवर्गणी करायचा दुसरा विषय झालाय त्यात काय त्याने, मी त्या ग्रुपमध्ये आहे आणि त्या ग्रुपमध्ये मला मेसेज मिळाला. त्या ग्रुपमध्ये मेसेज काय मिळालाय? कारण माझे जसं आमचे प्रबोध साठे सरांनी सांगितलं की एक पोलीसवाले, तसे आमचे पण मित्र, मातंग समाजाचे मित्र, माझे मित्र, एक DSP त्यांनी एक ग्रुप केलेला आहे. वंचित मागासवर्गीय संघ असा नावाचा संघ आहे आणि त्याच्यामध्ये 2000 लोक आहेत. 1,000चे 2 ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये मी पण आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांची मागणी काय आहे? त्यांचं वक्तव्य नाही, पण ते मातंग समाजाचं काय काय चाललंय बघते. त्यांची मागणी काय आहे तर बाबा उपवर्गीकरण व्हायला पाहिजे. आणि उपवर्गीय कुणाचं व्हायला पाहिजे तर SC मधल्या लोकांचं व्हायला पाहिजे. SC मध्ये 59 जाती कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये. महारांची जात कुठली आहे? त्याच्यात पण 4 आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 37 नंबरला आपला नंबर आहे. चर्मकारांचा, मातंगाचा नंबर किती आहे? 46 नंबर आहे, बरोबर आहे. त्याच्यात पण वेगवेगळे इंटरला जाती, पोट जातीसारखा प्रकार आहे. तर ही जे प्रकार आहेत त्याने काय मागणी केली? 1961 सालच्या जनगणनेप्रमाणे उपवर्गीकरण व्हावं. मग जर 13%चं उपवर्गीकरण झालं तर मग कसं होईल? 13% मध्ये बघितलं सगळ्यात जास्त, आता सांगितलं ना आकडेवारी कुणाची जास्त आहे? पहिल्यांदा बौद्ध समाजाची आहे. तर बौद्धांची लोकसंख्या तर जास्त आहे म्हणून 3.5% घरा. नंतर मातंग समाजाची आहे म्हणून त्यांना 2.5% पकडा. बाकीच्यांचं 2%, बाकीच्यांचं 1.5% असं पकडा आणि 13%चं आरक्षण झालं. एक उपवर्गीकरण झालं. मग भरती करताना किती लोक भरली जातात? किती लोक भरली जातात? 100 भरली जातात काय? आता नाही भरत 100 काय? तेवढ्या पोस्टच नाही. आता माझ्याकडे एक रिपोर्ट आलाय, पेपरला आला असेल बघा, वाचला असेल. 87,000 रिक्त पद आहेत सरकारीमध्ये. सरकारी पद किती आहेत? 87,000 रिक्त पद आहेत. त्यात SC मध्ये किती पद आहेत? 16,487 पद रिक्त आहेत.
रिक्त म्हणजे भरलेलेच नाहीत. मग भरायला किती सांगतील? 100 येतील का? कमी येतील. मग 100 मध्ये 3.5%, 13% भरायचं आहे ना, तर 3.5% बौद्धांना दिली किंवा महाराष्ट्राला दिली. कारण बौद्ध अजून त्यात आलेच नाही, महाराष्ट्रात फक्त आहे, केंद्रात नाही. बरोबर आहे. तर ते जर आले समजा, तर 50 मध्ये 100 मध्ये 3.5% म्हणजे किती? 100 मध्ये 3.5% म्हणजे किती? 3.5, 3.5 पद. मग 3.5 पद भरताना आणि दुसरी 2.5 म्हणजे 3.5 भरणार, 2.5 भरणार, मग दोघांपैकी एक कुणाला तर देणार, म्हणजे 3 आणि 2 असं भरणार. किती भरणार? बरोबर आहे. अर्धा खाऊन टाकणार, देणार नाही आपल्याला. बरोबर विचार सर मी. आणि जर समजा 5 माणसं भरायची आहेत, मग मला सांगा, भारतीय या सिनेरीमध्ये, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ही जी काही रचना आहे, मगाशी सांगितलं ना की 341 आणि 342 मध्ये SC आणि ST ची यादी करायची ठरली. आणि ते कोण करतंय? संसद आणि राष्ट्रपतीच्या मंजुरीने होते. तर ती यादी, ती SC ची यादी किती आहे? पुऱ्या देशात SC किती आहेत? 1283 आहेत. माझ्याकडे आदेश आहे तो, त्याचा साहेब म्हणजे मला कॉपी द्या, म्हणजे देऊ टाका. किती यादी आहेत प्रत्येक राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेशमध्ये फक्त आता SC नाही, बाकी सगळ्या देशामध्ये SC ची जाती आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 49 जाती आहेत. ही सगळी प्रक्रिया बघितली तर ह्या माणसांना किती म्हणजे मग 13% जास्त मिळेल का 2.5%, 3% मिळेल? किती टक्क्यात मिळेल? मिळेल का नाही? बर, आता असं आमचा या मंडळीचं म्हणणं आहे काय की नाही, महाराजांनी जास्त लाटले आमचं. बर, महार समाजाने काय आणलंय? काय मिळालं त्याला? म्हणजे बौद्ध धर्म घेतला म्हणून काय म्हणणं आपल्या लोकांचं? बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर केलं आणि आपण सगळ्यांनी बौद्ध धर्म घेतला म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व मिळालं, सगळ्यात जास्त नोकऱ्या मिळाल्या. कशाची जागृती झाली? बौद्ध धर्म घेतलं. मग माझं याला काय म्हणणं नाहीये, माझं याला विरोध आहे. काय विरोध आहे? नुसताच बौद्ध धर्म घेतल्यामुळे झालेलं नाही, तर बौद्ध धर्म घेतला आणि त्याच्यानंतर शिक्षणाकडे वळले. शिक्षण हे प्रगतीचं आहे ना, कारण आरक्षण अडाणी माणसाला कुठं आहे? शिक्षण घेतलेल्या माणसाला आहे. साठे साहेब तुम्ही म्हटलं ना आता की, मग मला सांगा, मी आता आमचे निकाळे साहेब क्लास 1 सुपर क्लास 1 आहेत, मी क्लास 2 होतो भरती करताना सरकारमध्ये. आमचे किती मंडळी आहेत, बरोबर आहे, आमचे DM कांबळे आहेत. ही मंडळी, मग त्यांचे सगळे भाऊ आहेत का? सगळे भाऊ सरकारी नोकरीमध्ये आहेत काय? माझे सगळे भाऊ सरकारी नोकरीत आहेत काय? माझे सगळे भाऊच नाही, नातेवाईक कुणी आहेत काय? आहेत का? ज्यांनी शिक्षणात प्रगती केली त्यांची प्रगती झाली. ते समाज म्हणून नाही, धर्म म्हणून नाही, तर काय वैयक्तिकरित्या ह्या शिक्षणाचा लाभ जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाची कुठं दिली? कुठं दिलं ते सुविधा? भारतीय संविधानात दिली. शिक्षणामध्ये जी सुविधा दिली ती सुविधा दिली. मग मार्कामध्ये कमी पडले, कारण जसं आता आमच्या नरसिंह साहेबांनी सांगितलं घोड्याचं उदाहरण, शाहू महाराजांच्या घोड्याचं उदाहरण, ते बरोबर तत्वता बरोबर आहे, मी त्याला विरोध करू इच्छित नाही. का? कारण का जर सक्षम घोडे असतील, समजा 6 घोडे आहेत, 6 पैकी 3 घोडे सक्षम आहेत, 3 घोडे अशिक्षित आहेत, ज्यांना खाणं पिणं नाही, पहिला नंबर कोणाचा येईल? कोणाचा येईल? सक्षमचा येईल. मागचे ते 3 घोडे मागे राहतील. तर हे आरक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मग त्यांना सुविधा काय दिली? मार्क्स मध्ये, फी मध्ये, बरोबर आहे, वयामध्ये हे रिलॅक्सेशन दिलं सरकारनं, म्हणजे कोणी संविधानात दिलं. आणि त्याच्यानंतर मग आपल्या लोकांना ती संधी मिळाली. कारण का? हा संधी म्हणजे निर्बाणकी नव्हे, तर काय आहे? सत्तेमधला सहभाग, सत्तेमधला वाटा. कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी जी संधी घेतली की त्यावेळेला भारत स्वातंत्र्य व्हायचा होता, आणि स्वातंत्र्य फक्त नुसत्या एकडून बीकडे नाही, इंग्रजांकडून दुसऱ्याकडे नाही, भटाबामणाकडे नाही, तर भारतातल्या सगळ्या भारतीय नागरिकांकडे जायला पाहिजे, त्या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स अमुक या सगळ्या गोष्टी करून आपल्याला संधी मिळाली आणि मग भारतीय संविधानात गेले. तुम्हाला सांगतो, आमचे जे प्रबुद्धसाठी म्हणतात, जे 500 लोकांनी मारलं मला आणि आता मला धर्मांतराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं पण त्यांना खिडक्या दावदानं बंद केली होती ना, पण ज्या वेळेला संविधान सभेमधला जेवढं काम बघितलं बाबासाहेब आंबेडकरचं,
त्याच डॉक्टर राजेंद्र प्रसाद पत्र लिहिलं मुख्यमंत्र्याला, मुंबईच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की मला पुढच्या जुलैच्या 17 मध्ये बाबासाहेब आंबेडकर मला आवश्यक आहेत, त्यांना कसल्या परिस्थितीत निवडून आणायचं आहे, कारण त्यांचं जे काम आहे, त्यांची जी विद्वत्ता आहे, त्याच्यासारखी विद्वत्ता मी जगात आणि देशात पाहिलेली नाही. विद्वत्ता जर पूर्ण असेल, विद्वत्तावक असेल, तर आपल्याला ती गोष्ट करावी लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बरोबर या गोष्टी आपल्या सगळ्या स्वाभिमानाचं दिलं. जसं आमच्या बोलतो ना की बाबा स्वाभिमान हा महत्वाचा आहे, नुसतं ब्रेड बटरचा विषय नाही आहे. परंतु जर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST ची यादी केली आणि त्यात सरळ स्पष्ट म्हणलंय 341 342 ST ची यादी आहे, त्यात सगळं म्हणलंय. आणि हे सुविधा जी आहे 335 मध्ये आहे, कलम 335 मध्ये आहे, ते वाचा जाऊन. आणि 16(4) जे आता ज्या पदोन्नतीला आरक्षणाचा विषय आहे 16(4) क मध्ये दिलाय, तो मंडल आयोगाने या सगळ्या गोष्टीच्या मुळे पुढे आला. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त मागासवर्गीयांचा विषय आहे, SC ST चा विषय नाही आहे 16(4) क मध्ये. तर तो कोणासाठी आहे? मागासवर्गीयांसाठी. आणि कोर्टाने सुद्धा निर्णय दिला, नुसते मागास म्हणून चालणार नाही, ओबीसी मध्ये पण मागासवर्गीय आहेत, बटा ब्राह्मणामध्ये कोणामध्ये आहे ते सगळे, तर ते मागास असले पाहिजेत. आणि हा आरक्षण करण्यासाठी आहे तर शैक्षणिक दृष्ट्या मागास आणि त्यासाठी सामाजिक बरोबर नाही, शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण आणि सामाजिक मागासले पण हे कुणात आहे तर SC ST मध्ये आहे. म्हणून त्यांना घटनात्मक आरक्षण आहे. म्हणतो आम्ही काय म्हणतोय, कोण आमच्या बापानं सगळं करून ठेवले, आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. अहो आरक्षण नाही, आरक्षण सगळं दिलंय, पण आरक्षणाची बट्ट्याबोळ काय झालंय? लढणारी माणसं कोण आहेत? आताच सांगितलं, बौद्ध आहेत, आंबेडकरी जनता आहे. परंतु त्याच्यामध्ये मग मातंगाचा अभाव थोडा कमी आहे, चर्मकारांचा अभाव कमी आहे, असा कमी आहे. परंतु चळवळीमध्ये जे काम करले आता जे खंदे समर्थक आहेत, नरसिंह साहेब सारखे, प्रबुद्ध साठे सारखे, आमचे अमरसिंह ढाका सारखे, कांबळे सरांसारखे, एवढे सगळे जे मंडळी आहेत यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण यांनी या बौद्ध धर्मामध्ये सुरू केलं. कारण काय, त्यांना कळून चुकलंय की हिंदू धर्म हा कायदेशीर काय धर्म दिसत नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती स्वीकारली, ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरची धम्मक्रांती स्वीकारली आणि ज्या लोकांनी देव धर्म सगळ्या गोष्टी रूढी परंपरा नाकारल्या, त्यांची प्रगती झाली. मला वाटतं आपली प्रगती झाली ना सर, नाही झाली? आज एवढे बोलतायत, रणसिंग पुकारले सगळ्यांनी, ते आमचे आळोख आहेत कांबळे साहेब, की एवढी जी प्रगती झालेली आहे हे आमचे ढाका साहेब अधिकारी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतोय, ज्यांनी स्वीकारली बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती त्यांची प्रगती झाली, फक्त महाराजांची प्रगती झालेली नाही. म्हणजे बौद्धात आले तर काय झालं, बौद्धात आल्यामुळं तो हिंदूचं जुगाड जे आहे ते सगळं ठोकरून दिलं, गुलामीतनं बाहेर पडले. आज आमच्या केंद्रीय महिला विभाग इथं आलाय, केंद्रीय महिला शिबिर आहे तर बनतेजींचं धर्मांतरित बौद्धांचं आहे की आज बाबासाहेब आंबेडकरचे नातू, मी मुद्दामून म्हणतो खरे वारसदार, जर विचाराचे वारसदार तर आहेतच, रक्ताचे वारसदार आहेत. परंतु त्यांनी या वंचित आहेत त्यांना, महिलांना स्वतंत्र 2 कार्यकारिण्या करून स्वतंत्र कारभार दिला, राज्यात, देशात, जिल्ह्यात दिलाय, बरोबर आहे. धर्मांतरित बौद्धांना स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे. म्हणून मिशन 25 मध्ये आपण दिलंय की आता जसं रोटी बेटीचा व्यवहार आम्ही मुद्दा म्हटलंय, नुसतं बेटीचा व्यवहार लिहिण्यापेक्षा आम्ही रोटी बेटी व्यवहार लिहिला की तो भारतातील बौद्धांनी धर्मांतरित बौद्धांच्या बरोबर होणं गरजेचं आहे. आणि आता सर सांगितलं यांना की काय, की धर्मांतरित आता झालाय तुम्ही मी मातंग मधून धर्मांतर झालंय, चर्मकारांतून धर्मांतर झालंय, आणि प्रबुद्ध साठे तुम्ही मातंग मधून झालाय. हे परत आजच्या तारखेला बाबासाहेबांची शपथून सांगा. भीमराव साहेबांना ते आवडत नाही की मातंग म्हणलं पाहिजे, पण जाणीवपूर्वक लिहिलं गेले, कारण वर्गीकरण सुरू झाले म्हणून. परंतु आता पुढे सांगायचं कोण आहे तर मी बौद्ध आहे, बस, बाकी पुढचं मागचं काहीच सांगायचं नाही. आणि ज्याला वाटतंय आरक्षण पाहिजे त्यानं काय कागद मिळवून हे आरक्षण तुला घ्यायचं आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण महत्वाची गोष्ट जी आहे की या सगळ्या प्रक्रियेत बघितलं तर आता कशामुळे चाललंय हे धर्मांतर विरोधी कायदा 9 राज्यामध्ये, मगाशी मी विषयात वाचलंय, 9 राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे, बरोबर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, हरियाणा आणि आता महाराष्ट्रात कार्यक्रम सुरू झाला, बरोबर आहे. तर याच्यात काय झालंय की का धर्मांतराचा विषय आहे हो, कशासाठी धर्मांतराचा विषय आहे, का बंदी आहे धर्मांतरावर? कारण धर्मांतर कुठून होत आहे, कुणाकडून होते, कुठून होते धर्मांतर? बौद्धात ना. कुठून होत आहे?
ख्रिश्चनातून, मुस्लिमातून धर्मांतर कुठून होत आहे? तर ते हिंदू धर्मात होतंय. कारण हिंदू धर्माचं गुलामीचं जे जोखड आहे, माहित आपल्या गळ्यात मडका आणि पाठीमाग खराटा होता, झाडू होता, बरोबर नाही? याच्या जी सगळी गुलामी होती, ती सगळी मनुस्मृती, चातुर्वर्ण हे सगळे प्राण आहे. तिथून लोकांना काय लागले, शिक्षण घेतल्यामुळे काय लागले आणि त्यामुळे तिथून व्हायला लागले. म्हणून हा धर्मांतराचा कायद्याचा डाव आहे का, की बाबा बौद्ध धर्मांतर होऊ नये. मग त्याला काय दिलंय? गुजरात मधला पहिला कायदा जो आहे तो पहिला कायदा गुजरातच्या उच्च न्यायालयानं रद्द केला होता आणि नंतर मग त्याने परत दुसरा केला, परत वेगवेगळ्या पद्धतीचा केला आणि परत दुसरा कायदा केला. मला सांगण्याचं तात्पर्य काय की ही सगळी जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया त्यात काय दाखवलं? मग कायदा कसा केला? तर हे जबरदस्तीनं धर्मांतर केलं जाते मुस्लिम मध्ये, लव जिहादच्या नावाला. आणि मग पेपरला, सोशल मीडियावर कुठलं बौद्धाचं सांगत नाही बौद्ध धर्मात गेलं म्हणून, कुठं तर मुस्लिम मध्ये गेलं आणि जाणीवपूर्वक गेलं. या सगळ्या पद्धतीने करताय. त्यामुळं आपल्यालाही सजगपणे काम करायला पाहिजे. आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेनं 2023 मध्येच याची प्रक्रिया सुरू केली होती आणि 25 मध्ये निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी धर्मांतराचे कायदे झालेले आहेत तिथं सगळ्यात जास्त बौद्ध धर्मांतर करायचं. ते टार्गेटच घेतले आम्ही. मग तो आम्ही गुजरातमध्ये घेतलं, मग आम्ही राजस्थानमध्ये घेतलं, मग आम्ही उत्तर प्रदेशमध्ये योगी महाराजांचं खासदार पद होतं तिथं. आणि परत महत्वाची मुद्दा की दिल्लीमध्ये ह्या सगळ्या प्रकार, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ह्या सगळ्या प्रकारे सुरू आहे का? जर का त्यांच्याकडे हत्यार आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सरकार आहे, त्यामुळे ते करताय. पण आपल्याकडे भारतीय संविधान आहे बाबासाहेबांनी दिलेलं. त्या संविधानाच्या आधारे कलम 25 अंतर्गत धर्मांतराचा, कुठल्याही धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारात आम्ही जे सर्टिफिकेट प्रमाणपत्र तयार केलंय त्यात आम्ही लिहिले नाही की बौद्ध धर्मांतर करताय म्हणून. आम्ही लिहिलंय त्याच्यात की घर वापसी, कलम 25 नुसार घर वापसी आम्ही करत आहोत. त्यामुळं धर्मांतराचा कायदा आम्हाला लागू नाही पाहिजे. जसं पिटिशन म्हणलंय तसं आपल्याला करावं लागेल साठे साहेब, आणि आपण ते करू. त्यामुळे प्रश्न नाही. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया बारीक सारीक गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपण हे कशासाठी चाललंय, बौद्ध जनगणनेमध्ये बघितलं तर बौद्ध लिहायला लागले लोक, तर बौद्ध लिहायला पाहिजे. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि आम्ही सगळ्यांनी बोर्ड ऑफ ट्रस्टीनं निर्णय घेतला, केंद्रीय कार्यालयाने निर्णय घेतला की काय धर्माच्या ठिकाणी बौद्ध लिहायचं, याच्याबद्दल कोणाला शंका नाही. आणि काय म्हणतात की बाबा काय की बौद्ध धर्म मध्ये जाती नाही. आम्ही कुठं म्हणतोय जाती आहे आणि कुठं जात नाही धर्मातली जात? आपल्याला जनगणनेमध्ये, जनगणना कुठली आहे? देशाची आहे, भारताची जनगणना आहे. त्या भारताच्या देशाच्या जनगणनेमध्ये काय महत्वाचं आहे? SC आणि ST शेड्यूल आहे ना 341 आणि 342 मध्ये. त्या अनुषंगानं बजेट ठरतंय, त्या अनुषंगानं खासदार ठरतात, त्या अनुषंगानं आमदार ठरतात, त्या अनुषंगानं जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे जे काय आहेत हे सगळ्या संख्या ठरतात. आणि जर का बौद्धांना अजून स्वतंत्र आरक्षण झालेलं, ते आता मिळवणार भीमराव साहेब. स्वतंत्र आरक्षण सर आपल्याला यंत्रणा राबवावं लागेल की स्वतंत्र बौद्धांना आरक्षण, जे मग कोण झाले धर्मांतर त्याच्या, पण जोपर्यंत बौद्धांना स्वतंत्र आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला SCचं काम करावं लागेल ना. SCत लिहावं लागेल ना आपल्याला की काय पूर्वाश्रमीची जात लिहायची, ती फक्त जनगणनेत लिहायची आहे. कुणाला सांगताना आणि शाळेत मध्ये प्रवेश घेताना अजिबात लिहायची नाही, केवळ बौद्ध लिहायचं आहे. शाळेमध्ये प्रवेश करताना सुद्धा बौद्ध लिहायचा आहे, बाकी आपली जुनी जात काय लिहायची नाही. ज्याच्यामुळं आपला हाल अपेक्षण गुलामीत गेलेला आहे त्याचं परत नाव घ्यायचं नाही. फक्त जनगणनेसाठी आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे. त्याच्यासाठी पत्रक तुमच्या हातात दिले आज सगळं प्रत्येकाला. त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि जर का आपण जर हे कशामुळे चाललंय तर हे सत्ताधारी जी मंडळी आहेत, जी सत्ताधारी मंडळी कोण आहेत ते 1982 साली 1984 साली जी इलेक्शन झालं त्यात दोन खासदार होते, त्यांच्या हातात 240च्या वर खासदार. 2024 मध्ये त्यांनी संकल्प केला होता 400 के पार जाईन आणि आम्ही भारतीय संविधान बदलणार, आरक्षण बंद करणार. तर ही प्रक्रिया होऊ नये म्हणून आंबेडकरी चळवळ, भीमराव आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर यांनी रणकंदन केलं आणि भारतीय बौद्ध रणकंदन केलं. आंबेडकरी चळवळ अनंत संघटना संस्था यांनी रणकंदन केलं आणि सांगितलं भारतीय संविधानाला धोका आहे, आरक्षण संपवणार आहेत. त्यामुळं तुम्हाला या आरक्षण विरोधकाला घरी बसवावं लागेल, आरक्षणाला मतदान करायचं नाही ही भूमिका घेतली आणि 400 के पारच्या ऐवजी 240 पर्यंत आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केलेला. त्यामुळे त्यांचं आणि तुमचं सगळ्यांचं कौतुकच आहे करा, बरोबर आहे. त्यामुळं ही गोष्ट झाली. फक्त येणारा काळ खूप अडचणीचा आहे, येणारा काळ खूप
अडचणीचा आहे, येणारा काळ खूप भयानक परिस्थिती आहे. कारण का वेगवेगळ्या प्रकारचं केंद्र राज्य सगळं राज्य बघितलं अशी परिस्थिती आहे. आज उपवर्गीकरण करण्याचा प्रश्न आहे. माझा एकच सल्ला आहे त्याच्यामध्ये की बाबा आपण मोठा भाऊ म्हणून आपण थोडंसं समजुतीनं घ्यायला पाहिजे. आपण वादावादी करायचे नाही, आपण वाद घालायचा नाही. आणि तो करत असताना आपल्याला आपला लहान भाऊ आहे म्हणून करायचं. आणि लहान भाऊ करत असताना जर समजलं नाही तर त्याला बाबा नाही समजत तर राहू द्या, प्रश्न आहे. परंतु या प्रकरणावर जर बौद्धांची संख्या ही ज्या लहुजी साळवे यांच्या अहवालात ज्या संख्या जास्त आलेली आहे ती शिक्षित झालेल्या लोकांची आहे. जे शिक्षित झाले ते, त्यामुळं शिक्षित झालेल्या गोष्टांना आपल्याला. आणि माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरची क्रांती जर गतिमान करायची असेल, बाबासाहेब क्रांती आपल्याला जर करायची असेल तर बौद्ध धर्मामध्ये आपण आल्याशिवाय तुमची क्रांती तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळं सगळ्या तमाम बहुजनवाद्यांना, सगळ्या तमाम संविधान समर्थकांना माझं या निमित्तानं आव्हान आहे की आपल्यामध्ये जसं लावलं भांडण मराठा आणि ओबीसी मध्ये लावलं, आता महार आणि मातंगामध्ये लावायचं चाललेलं आहे. त्यामुळे ही लावण्याची प्रक्रिया होऊ नये. त्यामुळं जर का अशी प्रक्रिया आली तर आपण भाऊ म्हणून एकत्र व्हायला पाहिजे. आणि येणारा जो काळ आहे तो आपल्याला सक्षमपणे काम करावं लागेल. आणि ते काम करण्याच्या अपेक्षेनं आपण बाबासाहेब आंबेडकर क्रांती गतिमान करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण कटिबद्ध राहूया. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार डॉक्टर भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध संदर्भात आपण काम करावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.